बिकल्या दादांच्या घरातून सायकली पिकअप केल्यात. चलो गुड मॉर्निंग. जवारचा घाट चढतोय. 6 किलोमीटर राहिलंय. जानू तू तो लेट हो गई, तेरे चक्कर में तेरी सहेली सेट हो गई. तो इथली लोक म्हणतात की थोडासा डेंजर आहे रात्री चालवायला. दादा या घाटाचं नाव काय? जर तुम्हाला क्लाइम्बिंगची आवड असेल तर नक्की करा. एन्जॉय करतोय सगळेच जण. सर नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे. वाळवंडे गावामधून आम्ही बिकल्या दादांच्या घरातून सायकली पिकअप केल्यात, ज्या आम्ही काल रात्री ठेवलेल्या. आणि आता आम्ही निघालोय जवारच्या दिशेने. बघूया आजची सफर आम्हाला काय काय दाखवते आणि आम्ही कुठपर्यंत पोहोचतोय. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सो मंडळी आता जवारचा घाट चढतोय, जो काल रात्री आम्ही थांबलेलो खाली. आणि जवार आता 6 किलोमीटर राहिलं आहे. काल रात्री खूपच उशीर झाला आणि हा रस्ता पण खराब असल्यामुळे आम्ही काल खालीच सायकल ठेवल्या होत्या. आता क्लायमेट थंड आहे पण घाट खूप इंटेन्स आहे, त्यामुळे थोडं स्वेटिंग व्हायला लागलं आहे. आणि राईड कंटिन्यू आहे आपली. राईड कुठेही थांबली नाही. आज कदाचित त्र्यंबकपर्यंत पोहोचण्याचा टार्गेट ठेवला आहे. बघूया कुठपर्यंत जायला मिळतं आहे, कारण सगळंच्या सगळं एलिव्हेशनच आहे. पूर्ण 1100 मीटरचं एलिव्हेशन आहे टोटल. सो आज ॲटलिस्ट 800 किंवा 700 तरी मारायचा आमचा प्लॅन आहे. बघूया. आता आपण जवार घाट चढतोय आणि कशिवली भागात आहोत आपण घाटातल्या. इथे ना वनविभागाने एक जबरदस्त असा फलक लिहिला आहे, ज्याच्यावर वनविभागाचे काही खतरनाक असे नियम लिहिलेले आहेत. म्हणजे जंगलतोड करणे आणि इतर जंगलात आग लावणे आणि इतर काही खाणी खोदणे, अशा सगळ्या प्रकारचे नियम या फलकावर तुम्हाला बघायला मिळतील. सो ह्या नियमांचे सर्वांनी पालन करा आणि जंगलतोड होण्यापासून आणि आग लागण्यापासून या जंगलाला वाचवा, या जंगलाचं संवर्धन करा. कारण इथून आपल्याला खूप काही मिळतं जंगलांमधून. आपलं पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे जंगल आपल्याला मदत करतं. सो मित्रांनो, आपल्या सायकलच्या प्रवासाद्वारे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय. या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला आवडत असतील तर या जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका. सो एन्जॉय करतोय सगळेच जण राईडला. मज्जा मज्जा चालली आहे, मज्जा मज्जा. ये क्लाइंब कर लिया और कंप्लीट कर लिया इसको, तो जैसे इजी हो जाता है आगे वाला जो बिग इवेंट आने वाला है. मैंने आपके बारे में सुना है, आप और भी स्पोर्ट ये करते हैं. हाँ, बेसिकली मैं एक टेक्वांडो, जूडो और बास्केटबॉल, पिस्तौल शूटिंग और एथलीट हूँ मैं. अरे बाप रे, एक करना मुश्किल है. आप इतने सारे तो आपने नेशनल इंटरनेशनल. नॅशनल इंटरनॅशनल Yes. तो आप देख सकते हो की आपल्या जवारमध्ये खरंच खूप लेजंड लोक येऊन जातात. आणि मला खरंच प्रयत्न राहील की अशा लोकांची, आपल्या अशा मंडळींशी तुमची भेट घालून देईल. तर मीरा आहे. आणि पहिल्यांदा तर मेनी थँक्स टू बोईसर फ्लायर्स, कारण बिलकुल. आता आम्ही जे इथे आलेलो आहोत आणि इथे जे Yes. राईड करतोय, Yes. थँक्स टू आकाश अँड हिज एंटायर टीम. Yes. आमचा स्पीड तसा 70-80 ह्याच्यावर डेली चाललेला आहे, पण आकाशने आज 15 दिवस माझ्याबरोबर घालवली आहे. बिलकुल. तर थोडंसं माझं प्रोफाईल सांगायचं तर मी गेली 15 वर्ष सायकलिंग करते क्या बात. आणि 8000 किलोमीटर सायकलिंग वर्षाला करते. 8000. आणि हा पुढच्या महिन्यात माझा 50वा वाढदिवस साजरा करायचा. अरे बाप रे बाप रे. माझा हॅट्स मानस ऑफ, आहे. हॅट्स ऑफ मॅम. इन्क्रेडिबल जवारकडनं तुम्हाला सॅल्यूट आहे. थँक्यू. आणि त्याच्यामुळे असं वाटलं की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये एक छान वेगळी राईड करावी. अच्छा. तर ही राईड ॲक्च्युली एक माझ्या रमा नावाच्या एक सहकारी आहेत आणि फ्रेंड आहेत. Yes. त्या महाराष्ट्र पोलीसमध्ये काम करतात. तर ही नवीन कन्सेप्ट मी करत असल्यामुळे ही 4 बायकांची 2 टँडमची राईड काढली होती, फ्रॉम महाराष्ट्र वेस्ट साईड टू ईस्ट साईड. पण काही कारणाने 2 लोक जॉईन होऊ शकली नाही. तर आम्ही म्हटलं की राईड पूर्ण कॅन्सल करण्याच्या ऐवजी जे खेळाडू खेळायला आहेत त्यांच्याबरोबर आपण हा एक्सपिरियन्स घ्यावा. वाव, क्या स्पीड. ह्या रस्त्यावर जी विशेष लोक आहेत, बरोबर. म्हणजे आता हे आकाशचं गड संवर्धनाचं काम झालं, बोईसर प्लॅनचं काम झालं, बरोबर बरोबर. तिकडे मधुकर सरांचं काम झालं, बरोबर, किंवा बरोबर. हे जे सगळं आकाशच मला म्हणाला आणि मला तेव्हा कळलं की हे सिटी किंवा प्लेस ऑफ वॉटरफॉल्स म्हणतात. म्हणजे
जेवढं मी युट्यूब बघतीये, अभ्यास करते, तर एक 8 दिवस पण जव्हार फिरायला पुरेसे नाहीये. नाही नाही नाही, बिलकुल. हा, तर आज मी स्वतःचा रेकॉर्ड बनवणार की मी सगळे प्लेसेस व्हिजिट करणार. मी 6 वाजेपासून ट्राय करतोय. पण मॅम तुमच्यासोबत माझाही वर्ल्ड रेकॉर्ड होतोय, काही रेकॉर्ड होते जे महाराष्ट्रात. तेच. तर ह्या सगळ्यांचं आणि विशेष म्हणजे राज्य पुरस्कार विजेत्या ज्या कोकण मॅडम आहेत, हे काय होतं, जेव्हा आकाश सारखी माणसं आमच्या बरोबर असतात, जेव्हा लोकल व्यक्ती बरोबर तुम्ही फिरता, नाहीतर मी सरळ हायवेवर निघून गेले असते. मी जे ते तारपा वादक आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते, त्यांच्याकडे कशाला गेले असते. बिलकुल. पण मधुकर सर, या ज्या मोमेंट्स मला मिळाल्या ना, तर दिस इज प्रेशियस. आणि मला खूप तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद की आज सकाळी पण तुम्ही थांबून राहिलात क्लाइंब होईपर्यंत. आम्ही आमच्या परीने चांगलं करण्याचा प्रयत्न करतोय आणि क्लाइंब झाल्यावर आम्ही अजून चांगलं करणार. नाही नाही मॅम, तुमचं खूप खूप कौतुक की तुम्ही महिला शक्ती एवढं चांगल्या लेवलला रिप्रेझेंट करताय. कारण तुमचा आता 50वा बर्थडे, त्याचं ते ॲडव्हान्समध्येच हॅपी बर्थडे. छान वाटलं तुम्ही इथे येत आहे आणि जव्हारला कुठेतरी तुम्ही रिप्रेझेंट करताय, ह्या गोष्टीचा मला अभिमान आहे. आणि जव्हारच नाही तर पालघर डिस्ट्रिक्ट. पण मॅम खरंच तुमचं कौतुक आहे. तर तुमचं वेलकम आहे इन्क्रेडिबल जव्हारमध्ये. इन्क्रेडिबल जव्हार म्हणजे अतुलनीय जव्हार, ते तुम्ही दाखवाल अतुलनीय का. थँक्यू. थँक्यू. मित्रांनो नमस्कार. आता प्रकृती रिसॉर्ट जव्हार येथे मस्तपैकी जेवण करून निघालेलो आहे. छानसं नाश्ता केला आम्ही तिकडे. जेवण असं नाही पण नाश्ता केला. आणि प्रकृती रिसॉर्टचे खूप खूप आभार मानायचे आहेत मला, कारण त्यांनी इतकी छान आमची सोय केलेली. सो खूप चांगली माणसं भेटतात अशा सायकलच्या प्रवासामध्ये. सो या व्हिडिओच्या निमित्ताने आणि या सायकल प्रवासाच्या निमित्ताने प्रकृती रिसॉर्ट बघायला मिळालं. अतिशय सुंदर असणारं हे रिसॉर्ट जव्हार या भागात आहे. सो जर कधी तुम्हाला वेळ मिळाला ह्या साईडला येत असाल तर प्रकृती रिसॉर्टला व्हिजिट करायला विसरू नका. खूप सुंदर जागा आहे आणि खूप चांगली माणसं आहेत. मित्रांनो जर तुम्हाला क्लाइम्बिंगची आवड असेल तर जव्हार नंतर त्र्यंबकेशपर्यंत. दादा या घाटाचं नाव काय? जर तुम्हाला घाटाची आवड असेल, क्लाइम्बिंगची आवड असेल सायकलिंग करताना, तर चिरपमाळ म्हणून घाट आहे. खतरनाक आहे, जबरदस्त आहे. आणि थोड्याशा उन्हात चालवाल तर अजून मस्त मजा येईल तुम्हाला. सो मस्त सायकलिंग करा, मजेत राहा आणि लाईफ एन्जॉय करा. भेटूया. एन्जॉय करू दे मला क्लाइम्बिंगमध्येच सायकलिंग करण्याची खरी मजा आहे. बघत राहा मित्रांनो, बघत राहा. सायकलिंग करताना व्हिडिओ करणं सोपं काम नाही. जास्तीत जास्त फॉलो करा आणि नॉन सायकलिस्ट ग्रुपमध्ये आपले व्हिडिओ पाठवा, म्हणजे आपलं सायकलचं प्रेम वाढवायला आपल्याला मदत होईल. तो जो ट्रक गेला ना मित्रांनो, त्या ट्रकच्या मागे लिहिलेलं, जानू तू तो लेट हो गई, तेरे चक्कर में तेरी सहेली सेट हो गई. सो मित्रांनो असे काय काय धमाल गोष्टी या सायकल राईडमध्ये बघायला मिळतात. काय विचारू नका, मस्त खतरनाक लिहिलेलं त्यांनी. नाशिक आता 68 किलोमीटर्स राहिलं आहे. आता न्याहाळ खुर्दमध्ये आहे. आपण आहोत आता एका छानशा हॉटेलमध्ये आणि आपण लंच करतो आहे. लंच म्हणजे आम्ही पूर्ण जेवत नाही, थोडंफार छान असं काही पौष्टिक खातो, कारण राईड करताना आपल्याला खाणं फार गरजेचं असतं. सो आता मस्तपैकी डोसे मागवले आहेत नाचणीचे आणि ते आम्ही खातोय. सो प्रत्येक वेळेला राईड करताना वेळेवर जेवण करा, म्हणजे तुमची राईड अगदी छानपणे पार पडायला मदत होईल. त्र्यंबकेश पोचायला आता 28-27 किलोमीटर राहिलेत आणि आता समोर आहे आमच्या अंबाई म्हणून घाट. वाजलेत 4:30. सो आता बघूया कशा प्रकारे आपण घाट चढतोय ते, कारण तो जो घाट आहे तो इथली लोक म्हणतात की थोडासा डेंजर आहे रात्री चालवायला, अंधारात चालवायला. सो घाटाच्या पायथ्याशी जाऊन आम्ही डिसिजन घेणार काय करायचं ते, किती वाजता आहेत ते बघूया. सो मोरचुंडी गावाजवळ पोचतोय आता. जंगलाचा पॅच सुरू झाला आहे आणि घाट पण लागेल, पण आम्ही आज घाट करणार नाही आहोत, कारण तो घाट कशी वेड्यासारखे लोक गाडी चालवतात बघा.
त्याने एकदम कोकऱ्यापर्यंत गाडी नेली. आणि इतक्या अशा पद्धतीने दिवसाढवळ्या होत असेल तर तुम्ही समजू शकता रात्रीचं काय होत असेल. सो हा घाट रात्री चालवण्यासाठी सेफ नाही, हा रात्री चालवण्यासाठी सेफ रोड नाही आहे. सो अशा पद्धतीने आम्ही सक्सेसफुली सायकल चालवतो आहे. मंडळी, मोरचुंडी गावामध्ये आम्ही आता आमची राईड बंद करतो. याचं कारण असं की पुढे घाट आहे आणि आता वाजलेत 5:45. ह्या घाटामध्ये जंगली स्वापतांची भीती आहे, त्यामुळे लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथेच कुठेतरी राहा. तर आता आम्ही मागच्या दुकानामध्ये सायकल्स ठेवल्यात आणि आम्ही त्र्यंबकला चाललो आहे. तिथे आम्ही हॉटेलमध्ये राहणार आणि उद्या पुन्हा इकडे येणार आणि मग इथूनच पुन्हा राईड कंटिन्यू करणार. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका. नेहमीप्रमाणे सबस्क्राईब करा नवीन असाल तर. हाईपचं बटन दाबा जेणेकरून पॉईंट्स मिळतील मला आणि लोकांना जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर होईल. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये उद्या सकाळी धम्माल करायला. बाय बाय. आणि मी इथूनच घरी परत जाणार आहे. बाय बाय. सो मित्रांनो, आता एका ठिकाणी सावलीमध्ये थांबलोय मस्तपैकी. 28 किलोमीटर झालेत आपले आणि विहीगावच्या इथला सुंदर नजारा दाखवतो तुम्हाला. जंगलातलं म्युझिक एक्सपिरियन्स करा. मित्रांनो, एका ब्रिजवर उभा आहे आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता.